हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मागील 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एखादं डॉक्युमेंट आपण सेव्ह कशा पद्धतीने करू शकतो आणि सेव्ह केलेलं डॉक्युमेंट आपण कशा पद्धतीने ओपन करू शकतो की ज्यामध्ये जर तुम्हाला नेक्स्ट इन्फॉर्मेशन कंटिन्यू टाईप करायची असेल तर आपण त्या अगोदरच्या जुन्या फाईलमध्ये जुनी फाईल ओपन करून त्याच्यामध्ये नवीन कंटेंट ॲड करून ती फाईल कशा पद्धतीने सेव्ह करू शकतो हे आपण 2 व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे। आता आज आपण पाहणार आहोत की ही जी फाईल आहे ती एका ड्राईव्हमधून दुसऱ्या ड्राईव्हमध्ये मूव्ह कशी करायची। जर तुम्हाला ती डी ड्राईव्हमध्ये असणारी फाईल ई ड्राईव्हमध्ये मूव्ह करायची आहे किंवा कॉपी पेस्ट करायची आहे तर तुम्ही ती कशा पद्धतीने करू शकता हे आज आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत। तर फर्स्ट आपण आपली फाईल ओपन करूयात जी मी सेव्ह केलेली होती। हे पहा, ICT डॉक नोटपॅडमध्ये ही माझी फाईल आहे। आता ही फाईल माझी आहे ती डी ड्राईव्हमध्ये आहे। आता मी तुम्हाला डायरेक्टली ड्राईव्ह ओपन करून दाखवते। हे मी क्लोज करते, डबल क्लिक ऑन दिस PC। हा डी ड्राईव्ह आहे, या डी ड्राईव्हवरती डबल क्लिक करते। याच्यामध्ये ही माझी फाईल आहे ICT डॉक, पण ही फाईल मला दुसऱ्या ड्राईव्हमध्ये कॉपी पेस्ट करायची आहे किंवा तुम्हाला जर असं वाटलं की ही फाईल मला माझ्या पेन ड्राईव्हमध्ये कॉपी पेस्ट करायची आहे तर अशा वेळी तुम्ही या फाईलवरती क्लिक करा आणि इथे या होम टॅबमध्ये कॉपी पेस्ट कट असे ऑप्शन्स आहेत। तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट करून सुद्धा कट कॉपी पेस्ट इथून होम टॅबच्या क्लिपबोर्ड ग्रुपमधून सुद्धा तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता। म्हणजे कॉपी आणि तुम्ही या दिस PCच्या सपोज ई ड्राईव्ह, इथे ई ड्राईव्ह हा ऑप्शन सिलेक्ट करा, ई ड्राईव्ह, आणि याच्यामध्ये जाऊन तुम्ही फक्त हा पेस्ट ऑप्शन सिलेक्ट करा। ही बरोबर इथे शेवटी तुमची फाईल तुम्हाला ओपन झालेली दिसेल। आता सेकंड वे, मी डी ड्राईव्ह ओपन करते, ICT डॉक या फाईलला राईट क्लिक करते, तिथून मी कॉपी हा ऑप्शन सिलेक्ट करते, कॉपी, आणि ती तुम्हाला कोणत्या ड्राईव्हमध्ये पेस्ट करायची आहे तिथे सपोज मला ई ड्राईव्हमध्ये सेव्ह करायची आहे। डी ड्राईव्हमधील जी फाईल आहे ती मला ई ड्राईव्हमध्ये पेस्ट करायची आहे। सो डबल क्लिक ऑन दिस ई ड्राईव्ह आणि इथे गेल्यानंतर तुम्ही फक्त राईट क्लिक करून पेस्ट हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता। शेवटी इथे तुम्हाला तुमची फाईल ॲड झालेली दिसेल। कळालं? हे झालं कॉपी पेस्ट। सेम हीच फाईल तुम्हाला पेनड्राईव्हमध्ये हवी असेल तर इथून तुम्ही ती कॉपी करा, राईट क्लिक करून कॉपी हा ऑप्शन सिलेक्ट करा किंवा होम टॅबमधील ह्या क्लिपबोर्डमधील कॉपी हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा। त्याच्यानंतर इथे लोकल डिस्क DEFG, आणि जर तुम्ही तुमचा पेनड्राईव्ह कनेक्ट केला असेल तर इथे USB असा ऑप्शन दिसेल। जर तुम्ही पेनड्राईव्ह सिलेक्ट केला असेल USB किंवा त्या पेनड्राईव्हला जर तुम्ही कोणतं नाव दिलं असेल तर त्या नावाचं डिव्हाइस इथं कनेक्ट झालेलं तुम्हाला दिसून येईल। मग अशा वेळी त्या पेनड्राईव्ह त्या USB या ऑप्शनवरती डबल क्लिक करून पेस्ट ऑप्शन हा सिलेक्ट करायचा। झाली तुमची फाईल एखाद्या ड्राईव्हमधून दुसऱ्या पेनड्राईव्हमध्ये कॉपी पेस्ट करता येईल किंवा एखाद्या ड्राईव्हमधून दुसऱ्या ड्राईव्हमध्ये सुद्धा कॉपी पेस्ट करता येईल। हे झालं मूव्ह एनी फाईल ऑर फोल्डर फ्रॉम वन लोकेशन टू अनादर। म्हणजे एका लोकेशनमधून दुसऱ्या लोकेशनमध्ये जर आपल्याला फाईल मूव्ह करायची असेल तर तुम्ही कट पेस्ट किंवा कॉपी पेस्ट हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता। ओके, तुम्ही प्रॅक्टिकली हे तुमच्या घरच्या PCवरती नक्की प्रयत्न करून प्रॅक्टिकल करून बघा, तुम्हाला नक्कीच हे जमेल। हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा, कमेंट करा, लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा, आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।